क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आज लोणार तहसीलवरती या ठिकाणी आगळं-वेगळं आंदोलन केलं आहे। आंदोलनाचं स्वरूप काय आहे नेमकं आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। काय नेमकं आंदोलनाचं स्वरूप आहे की आज आगळं-वेगळं आंदोलन तुम्ही टाळकऱ्यांच्या रूपात या ठिकाणी केलं आहे? आमची या ठिकाणी शेतकऱ्यांची एक मागणी आहे की महायुती सरकारनं देवेंद्र फडणवीस साहेबांना निवडणुकीपूर्वी दिलेलं सरसकट कर्जमाफीचं आश्वासन त्या ठिकाणी पूर्ण करावं, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, ही या ठिकाणी आमची प्रमुख मागणी आहे। आणि यासह इतर मागण्या आम्ही आज केलेल्या आहे। काय याच्या पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं साधारण? येत्या 15 दिवसामध्ये म्हणजे 26 तारखेपर्यंत राज्य सरकारनं कर्जमाफीच्या बाबतीत जर ठोस भूमिका घेतली नाही किंवा कर्जमाफी केली नाही तर 26 तारखेनंतर 27 एप्रिलला आमच्या लोणार तालुक्यातून जो मुंबई नागपूर महामार्ग जातो तो त्या ठिकाणी आम्ही अडवणार। कुठं अडवणार हे आम्ही सांगणार नाही, कारण मागच्या वेळेस आम्ही आंदोलन करण्याचं मुंबईला करण्यात ठरवलं। शासनानं पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आम्ही जुनका चोर आहे, दरोडेखोर आहे, आम्ही बलात्कारी आहे अशा प्रकारचं आम्हाला झोपेतून त्या ठिकाणी अटक केली। त्यामुळे यावेळेचं आंदोलन हे गनिमी कावे नसेल। शेवटचा प्रश्न आहे की एरवी संघटनेचं आंदोलन हे आक्रमक असतं, मात्र आज तुम्ही टाळकरी विना सगळं वारकऱ्यांच्या रूपात आंदोलन करता। हे बघा, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र आहे। आम्ही त्यांच्या विचारावर चालणारे मावळे आहे। आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला शिकवण दिलेली आहे की पहिली आपली बाजू ही प्रेमाच्या भाषेत सांगा। आज आम्ही विठ्ठलाला साकडं घालून सरकारसुद्धा मायबाप आमचं विठ्ठलाच्या चरणी आम्ही त्या ठिकाणी सरकारला पाहतो। सरकारला आम्ही विठ्ठलाच्या जसं वारी घेऊन पंढरपूरला वारकरी जातात आणि मागणं मागतात तशा प्रकारची आम्ही लोकशाही मार्गाने वारी काढलेली आहे। यानंतरचं आंदोलन हे अतिशय खळखटक मार्गाचं असेल। नक्कीच। तर हे होते क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते। येत्या 15 दिवसामध्ये जर का त्यांच्या मागण्याची पूर्तता झाली नाही तर 15 दिवसानंतर ते आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी या ठिकाणी दिला। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, लोणार, बुलढाणा।